राजीनामा दिलेला आहे, विपक्ष का दबाव था सर, कारवाई को लेकर। आज धनंजय मुंडे ने एक बात काय पाहिजे धनंजय मुंडे ने आज इस्तीफा दे दिया है। कैसे घटनाक्रम को? अभी मुझे पता चला है धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे। हे मी सुद्धा जे आता मीडियावर पाहिलेलं आहे। आता या संदर्भात मध्ये जे आहे पक्षाची जी भूमिका आहे ते पक्षाचे अध्यक्ष जे आहेत ते लवकरच जाहीर करतील। परंतु पक्षाची भूमिका पहिल्यापासून हीच होती की आम्ही कुठल्याही बेकायदेशीर कृत्याला पाठीशी घालणार नाही। न्यायाची भूमिका आमची राहील। कुठल्याही चुकीच्या कृत्याला मग तो कार्यकर्ता असेल, नेता असेल, मंत्री असेल, त्या बाबतीमध्ये योग्य तो आम्ही निर्णय घेऊ। पण एक लक्षात घेतलं पाहिजे की यामध्ये धनंजय मुंडे यांनी नैतिकतेला धरून राजीनामा दिलेला आहे। एकूण जे आपण वर्तमानपत्राने तुम्ही जे आम्हाला दाखवता सांगता त्याच्यामधून हे बरोबर आहे की कोणी वाल्मिक कराड आणि त्याचे ते काही लोक जे आहेत त्या लोकांनी हे अतिशय निर्घृण असं म्हणजे बघवत नाही अशा काही गोष्टी केलेल्या आहेत, दुष्ट प्रवृत्ती जी आहे हे बरोबर आहे। आता याच्यामध्ये धनंजय मुंडेचा किती संबंध आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे। पण ते काही का असेल ना त्यांच्या होणारे जे आरोप पाहून त्याने स्वतःहून नैतिकतेला धरून तो राजीनामा इस्तीफा दे दिया है। हे बघा जोपर्यंत निश्चित काही गोष्टीच्या त्याचा उल्लंघन होत नाही तोपर्यंत ते मंत्रिपदावर ते त्यांना ठेवणं भाग होतं आणि त्याप्रमाणे ते ठेवलंही होतं। आणि जर ते मंत्रिपदावर योग्य असतील तर कोर कमिटीमध्ये सुद्धा त्यांना घेणं काही चुकीचं अजिबातच नव्हतं। आणि आता पुन्हा मी एकदा सांगतो की धनंजय मुंडे यांनी नैतिकतेला धरून राजीनामा दिला आहे। त्यांचा त्याच्याशी काय संबंध आहे हे अजून पोलिसांकडून कोणीही कोर्टामध्ये कुठेही काही स्पष्ट झालेलं नाही। परंतु देखिए भाई, अब धनंजय मुंडे ने जो इस्तीफा दिया है उसके बारे में हमारे पार्टी के जो अध्यक्ष जो है वो अपनी अपनी भूमिका जो है आपके सामने रखेंगे। लेकिन जिस तरीके से ये इतने दिनों से मांग अपोजिशन कर रहा था, ठीक है ना। देखिए मैं अपोजिशन को गलत नहीं कहूँगा, मगर ये